नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये भाग 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. भाग 3 मध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये इमेज कशा प्रकारे इन्सर्ट करायच्या, त्यानंतर या इमेजला टायटल किंवा टेक्स्ट कशा प्रकारे द्यायचं आणि आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये शेप्स किंवा विविध प्रकारचे आकार कशा प्रकारे ॲड करायचे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जसं की आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे की आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन केल्यानंतर आपण न्यू स्लाईड कशा प्रकारे घ्यायचे हे आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये ब्लँक स्लाईड आपण घ्यायचे, याचं डिझाईन आपण चेंज करू शकतो. तर ते मी डिझाईन ब्लँक स्लाईडचं आपण पांढरं घेतलेलं आहे. समजा याचा बॅकग्राऊंड आपल्याला ग्रेडियंट करायचं तर तो आपण करू शकतो. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे की इन्सर्ट आपण इमेज कशा प्रकारे इन्सर्ट करायची. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं इन्सर्ट या मेनूमध्ये जावं लागणार आहे. इन्सर्ट या मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्या समोर काही ऑप्शन आहेत, त्यामध्ये पिक्चर्स या मेनूवर आपण क्लिक करणार आहोत. मी पिक्चर्स या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा आपल्या कम्प्युटरमधील जे फोल्डर आपल्या पिक्चरचं आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण इमेज सेव्ह केलेले आहेत त्या फोल्डरमध्ये आपण जायचं. इथून आपण निवडू शकतो. त्याच्यानंतर समजा मला हे पिक्चर घ्यायचं, तर त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या स्लाईड शोचा बॅकग्राऊंड आहे त्याच्या पुढे आपल्याला ही इमेज येईल. आता आपण त्याला माऊसने कुठेही पाहिजे तिथं क्लिक करून ड्रॅग करू शकतो किंवा आपल्या कीबोर्डवर असलेल्या ॲरोच्या साह्याने पण आपण त्याला इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. आता समजा मला ही इमेज सेंटरला घ्यायची, तर आपण त्याला माऊसने सिलेक्ट करून किंवा क्लिक करून पाहिजे तिथं ड्रॅग करूयात आणि त्याला अशा प्रकारची इफेक्टसुद्धा देता येतात आपल्याला. फक्त आपण माऊस त्याच्यावर नेल्यानंतर त्या इमेजला विंडोज मायक्रोसॉफ्ट 2013 मध्ये अशा प्रकारचे इफेक्टची सोय उपलब्ध आहे. तर आपण त्याला तशा प्रकारचे इफेक्ट देऊन आपलं जे काही इमेज आहे त्याला अधिक अट्रॅक्टिव्ह करू शकतो. तर सध्या आपण गोल हा इफेक्ट ठेवूया. आता हा आपण याच्यामध्ये बघितलं की कशा प्रकारे आपण इमेज इन्सर्ट करू शकतो. आता या इमेजला आपल्याला काही टायटल द्यायचं, तर त्यासाठी परत आपण इन्सर्टमध्ये जाणार आहोत. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला वर्ड आर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं ते वर्ड आर्ट येईल. याला आपण एका बाजूला क्लिक करून त्याच्यामध्ये आपल्याला हवं ते टायटल देऊ शकतो. समजा मी इथं स्कूल दिलं, तर या स्कूलचा मला समजा साईज वाढवायची आहे. त्याला अगोदर हव्या त्या ठिकाणी नेलं, साईज कलर चेंज करायचा आहे तर तो सुद्धा मी या ठिकाणी त्याचा कलर चेंज करू शकतो. टेक्स्ट फिल नावाचा ऑप्शन आहे, त्याच्याने आपण याचा कलर चेंज करू शकतो. आता मला या टेक्स्टची साईज वाढवायची आहे, तर ती कशी वाढवणार, त्यासाठी त्याला त्या बॉक्सवर क्लिक करायचे. आपल्याला बॉक्सच्या बाहेर ज्या रेषा आहेत त्याच्यावर क्लिक करायचे आणि होमवरती जायचे. होमवरती गेल्यानंतर याचा आपण फॉन्ट चेंज करू शकतो. आपल्याला जो फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट आपण या ठिकाणाहून निवडला की तो फॉन्ट आपल्याला या ठिकाणी चेंज झालेला दिसेल. आपल्याला याची साईज निवडायची असेल तर ती आपण इथून वाढू शकतो. याच्यापेक्षाही मोठी साईज हवी असेल तर याच्या बाजूला ए नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हवी तेवढी मोठी त्याची साईज होते. छोटी करायची असेल तेवढ्या वेळा ती प्रेस करा. तर अशा प्रकारे आपण याला टायटल देऊ शकतो. इथपर्यंत आपण बघितलं की टायटल कशा प्रकारे इन्सर्ट करायचं, ते त्याच्यामध्ये आपण अंकही टाईप करू शकतो, त्याचा कलर चेंज करू शकतो. तसंच त्याचा फॉन्टही आपण या होममध्ये जाऊन फॉन्ट किंवा त्याच्या फॉन्टची साईज आपण चेंज करू शकतो. तर आता आपण बघणार आहोत की या स्लाईड शोमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काही शेप्स इन्सर्ट करावे लागतात, विविध प्रकारचे आकार किंवा बाण दाखवावे लागतात, गोल काढावे लागतात. तर ते कशा प्रकारे, तर याच्यामध्ये इन्सर्टमध्ये जायचं आहे आपल्याला. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला शेप्स आपल्याला दिसतील. आपल्याला हवे त्या असंख्य प्रकारचे शेप्स आहेत. उदाहरणार्थ मला या ठिकाणी बाणाचा शेप्स घ्यायचा, तर तो फक्त सिलेक्ट करायचा आहे. मला सिलेक्ट केल्यानंतर बाण आपल्याला या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह झालेलं आहे आपल्या कर्सरचं. आपल्याला हवा तसा आपण त्याला बाण देऊ शकतो किंवा आकार वाढवायचा असेल फक्त आपल्याला त्याच्या कॉर्नरवरती क्लिक करून त्याचा आकार हवा तसा आपण वाढवू शकतो.
आणि त्या शेपला कलर द्यायचा असेल तर आपण फक्त त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये शेप स्टाईल नावाचा एक मेनू तयार होतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा पाहिजे तसा शेप्स किंवा कलर या बाय डिफॉल्ट दिलेले असतील तो तुम्ही वापरू शकता, किंवा याच्यामध्ये शेप फिल नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्याने तुम्ही तुमचा शेपला जो काही कलर द्यायचा असेल असा आपण शेप निवडू शकता. असे भरपूर शेप्स तुम्ही आपल्या स्लाइड शोमध्ये वापरून त्याला विविध प्रकारचे इफेक्ट देऊ शकता, जेणेकरून तुमचा जो स्लाइड शो आहे तो अधिक आकर्षक होऊ शकतो, किंवा त्याला एक चांगल्या प्रकारे ॲनिमेशन देऊन तो जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण पाहिलं की आपल्या स्लाइड शोमध्ये इमेज कशा प्रकारे इन्सर्ट केली, आपण त्या इमेजला टायटल देत दिलं, त्याच्यानंतर यामध्ये विविध प्रकारचे शेप्स आपण ॲड केले. तर पुढील भागामध्ये आपण या शेप्सला किंवा या इमेजला टायटलला ॲनिमेशन किंवा इफेक्ट कशा प्रकारे द्यायचा हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.